नमस्कार. आज आपण बोलतोय कावीळबद्दल. हा तसा यकृताचा आजार आहे आणि म्हणजे वेळीच लक्ष दिलं नाही तर प्रॉब्लेम वाढू शकतो. हो, अगदी. आपल्याकडे ना कृषीन्यूज.com वरची माहिती आहे यावरची. हं. आणि त्यात बरीच माहिती आहे म्हणजे कावीळ का होते, लक्षणं काय आणि हो, काही घरगुती उपाय आणि आहाराबद्दल पण सांगितलंय. बरोबर. तर याच मुद्द्यांवर आज आपण जरा सविस्तर बोलूया. काय आहे नक्की हे सगळं? ठीक आहे. तर मग सुरुवात करूया कारणांपासून. म्हणजे हे होतं कशामुळे? स्रोत म्हणतो की मुख्य म्हणजे दूषित अन्न, पाणी हो, किंवा मग ते खूप तेलकट खाणं, शिळं खाणं. हे तसं साधं वाटतं ऐकायला, पण याचा थेट परिणाम लिव्हरवर होतो नाही का? अगदी. आणि तो परिणाम मग लगेच लक्षणांमधून दिसायला लागतो. म्हणजे कसं, की शरीरात रक्ताची कमी होते. मग त्वचा, डोळे पिवळे पडतात. हां, लघवीचा रंग पण बदलतो ना? हो, हो, गडगड होतो. यकृताला सूज येते कधी-कधी. भूक एकदम म्हणजे जातेच आणि अशक्तपणा तर खूप जाणवतो. अच्छा. पण इथे एक गोष्ट जी मला महत्वाची वाटली, जी स्रोतात पण हायलाईट केली आहे, की लक्षणं दिसली ना, की लगेच डॉक्टरांकडे जायला हवं. बरोबर. घरगुती उपाय वगैरे ठीक आहेत, हं. पण ते डॉक्टरच्या ट्रीटमेंटला पर्याय नाहीये. अगदी बरोबर मुद्दा आहे हा. कारण घरगुती उपाय ही फक्त काय म्हणतात त्याला सपोर्टिव्ह असू शकतात. म्हणजे लक्षणांची तीव्रता थोडी कमी करायला मदत करतील कदाचित. हो, पण मूळ उपचार डॉक्टरांकडूनच व्हायला हवेत. नक्कीच. वैद्यकीय सल्ल्यासोबत घरगुती काळजी आणि आहार यावर भर देणं ही एक चांगली गोष्ट स्रोतांनी सांगितली आहे. बर, मग कोणते उपाय सुचवलेत त्यांनी? काही उदाहरणं घेऊया का? मला आठवतंय नारळ पाण्याबद्दल काहीतरी होतं. हो, ताजं शाळ्याचं पाणी दिवसातून 2दा प्यायला सांगितलंय, साधारण 3 ते 5 दिवस. ते हायड्रेशनसाठी चांगलं असतं. ओके. अजून एक आहे, कांद्याचे काप करायचे, त्यावर लिंबू पिळायचं, काळं मीठ आणि काळी मिरी घालून खायचं, सकाळ-संध्याकाळ. अच्छा. आणि ते चण्याची डाळ आणि गूळ पण होतं काहीतरी. हो, रात्री डाळ भिजवायची आणि सकाळी गुळाबरोबर खायची. तसंच सुंठ आणि गूळ पण आहे. 10 ग्रॅम सुंठ आणि 10 ग्रॅम गूळ थंड पाण्याबरोबर हां, पचनाला मदत करण्यासाठी असेल कदाचित. असू शकतं. अजून म्हणजे लसणाच्या पाकळ्या वाटून दुधात मिसळून पिणं किंवा मग चिंच रात्री भिजवून सकाळी त्याचं पाणी गाळून काळं मीठ घालून पिणं. बापरे, बरीच लिस्ट आहे उपायांची. हो, आणि एक शेवटचा, मध आणि आवळ्याचा रस. 1 चमचा मध आणि साधारण 50 मिली आवळ्याचा रस रोज सकाळी. आवळ्यात व्हिटॅमिन सी असतं ना. बरोबर, हे झाले घरगुती उपाय. हं. पण मला वाटतं आहार जास्त महत्वाचा आहे इथे. तो थेट यकृताशी संबंधित आहे. काय म्हटलं आहारात? अगदी. आहार हा यकृताचं काम सुधारायला आणि त्याला आराम द्यायला मदत करेल असा हवा. फळांमध्ये संत्री, द्राक्ष म्हणजे व्हिटॅमिन सी असलेले. भाज्यांमध्ये पालेभाज्या, ब्रॉकोली, कोबी, ज्यात फायबर आणि पोषण दोन्ही मिळेल. आणि सुकामेवा, बदाम, अक्रोड वगैरे. हो, त्यांचाही उल्लेख आहे. हेल्दी फॅट्ससाठी. आणि ओट्स, गहू, बाजरीसारखे तंतुमय पदार्थ. दही पण चांगलं प्रोबायोटिक्ससाठी. म्हणजे आतड्यांचं आरोग्य सुधारलं की यकृतावरचा ताण कमी होतो. बरोबर. आणि सगळ्यात बेसिक पण महत्वाचं, भरपूर पाणी प्यायचं. यकृत स्वच्छ ठेवायला मदत होते. म्हणजे थोडक्यात काय तर पचायला हलकं आणि पौष्टिक अन्न खायचं. अगदी. जे लिव्हरला त्रास देणार नाही. ठीक आहे. आता आहार आणि उपाय सोडले तर जीवनशैलीबद्दल काही सांगितलंय का? त्याचा पण परिणाम असतोच. हो, नक्कीच. स्त्रोतानुसार स्ट्रेस कमी करायला योग, ध्यान करावं. झोप खूप महत्वाची, रोज 7-8 तास. आणि व्यसनं म्हणजे स्मोकिंग, दारू हे तर टाळायलाच हवं किंवा अगदी कमी करायला हवं. हे यकृतासाठी खूप महत्वाचं आहे. आणि व्यायाम? हलका व्यायाम करायला हरकत नाही, जास्त ताण न देता. म्हणजे एकंदरीत हेल्दी लाईफस्टाईल ठेवायची आहे. ओके. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय म्हणू शकतो की कावीळ जरी गंभीर असली तरी डॉक्टरांच्या उपचारांबरोबर योग्य आहार, काही घरगुती उपाय आणि चांगली जीवनशैली हे सगळं बरं व्हायला मदत करू शकतं. बरोबर. आणि यातून एक विचार येतो मनात की आपण एरवी आपल्या यकृताची किती काळजी घेतो, म्हणजे घ्यायला हवी तितकी घेतो का? हाच प्रश्न श्रोत्यांसाठी पण सोडून देऊया की बरं होण्यासाठी इतकं सगळं लागतं तर मग आजारी पडू नये म्हणूनच निरोगी असतानाच आपल्या लिव्हरसाठी आपण रोजच्या जगण्यात कोणता एखादा छोटासा बदल सहज करू शकतो. विचार करण्यासारखा प्रश्न आहे. नक्कीच. आणि पुन्हा एकदा सांगते, ही माहिती कृषीन्यूज.com वर आधारित होती. कोणतीही लक्षणं असतील तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.